हे संसार सोडा. हे गाडी बंगला हे का नाही, हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी सुट्टी हे जाऊ द्या. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी सुट्टी फ्रीज कूलर गॅस लायटर बंद सगळी हिटर पिटर एअर वापे जंगला कांदे गोण्या बकरा आणलेला नपल बुकणी उशी तबा संडा बातुकीच्या नोटा बेडशीट दिवांचा आमच्या वर्गळ उशी गादी तर कन्या नोळ्या खांड खोंड बोंबड सुटा अंतर फरक उजिनवाने घरात काटवरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का धोबी बचाड फरकाला परत गोष्ट टुटी डोंगरोडी तो कनागर शिक्षणाचा ऐको झेंडा मानवीस खान राजनीती दमंग वाटेन शिंगाण बॉडीगा धका चिकनीचे मेली दुनियादारी माझे म्हणतो झाल्या तर सडकली बबिदे बबिदे फारुला ही पोरगी सजो तुपातली सिद्धीवादी गाणी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणे उडायलो राला बाबराव भाऊ दे जिंकट सुनितो माझ्या भरोसा नाही काय वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय, एवढं पाठ करा 1 वर्ष लागेल तुम्हाला. हा विषय सोडून द्या. एक वाक्य सांगा, साय बाजूला करा दूध आहे, राग बाजूला करा आत विस्तव आहे, अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात. बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं. हां, मी रोज कीर्तनात सांगतोय हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज, हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढं काळ बदलला आहे. आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता 1.5 तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नख्या खुर खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात ते शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. अहो, एकदा बोकड कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही, बापाची पेट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत. ते तुम्ही लय देव चुळीत बसू नका, काहीच करू नका. मी म्हणतो कामात काम करा. गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा, तेवढ्या दुधाला तेवढेच पाणी घाला, डिग्री तीच. आपलं रामकृष्ण हरी का म्हणते जेव्हा गाई बादलीत पाय घाली रामकृष्ण सांडलं दूध आणि काय रामकृष्ण हरी. कामामध्ये काम करायला शिका, देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही, आता कामामध्ये. कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिक्रिया नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा. नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो कायम खरं आहे. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल, बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती नाना. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का? नाही. मग आता सांगून ठेवतो, अजून 2 वर्षांना घरात माणसं राहणार नाहीत, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? माणसं कुठे? अहो, माणसाने 4-4 खोल्या बांधून ठेवल्या. झाड आहे कोणी? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात येते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय. डुकून पाहिलं माणसं नाहीत. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वट्यावर म्हातारी बसेल राहायची, वट्याच्या खाली म्हैस राहायची, तर पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय? काय 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात, दिसतच नाही. वेळ कुठे आहे आम्हाला पाहिला आईबापांकडं? सर्व्हिसवाल्याला मागं व्याप आहेत, सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मिवणीचं बाळात पण आहे, धाकटी मिवणी परीक्षेला गेली तिचा तपास लागणं, त्याच्या मागं व्यापलंय. मग ती का निकालच घेऊन येते का काय करते? सांगा, हे वाक्य खोटं आहे का? बोला. हां, आईबापाकडे पाहायला शिका. निदान एक वाक्य सांगा सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाडलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवायचं सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण, रविवारी तीच अडचण राहते ना. बघ, मटण तर आणून ठेवलं, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा. आणि जाता नाही ना काही नका देऊ, एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाही. तुम्ही इकात आणून नोंद. अहो, तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठेवलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पितील रे.
अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ, आता तुम्ही उगाच लावून धरले आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईल. बरं बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर. नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता मला. आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं. आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बुवा. अरे आता काय. महिला मंडळ विनोद नाही. महिला मंडळ थोडी सासू सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, दहावे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार मामनाला. कावळाही तू चांद, भातही तूच शिजव, चपी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्यायाचे पैसे बुडवले. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. दहाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का दहाव्याला? नाही, आमच्याकडे दहाव्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30ला सकाळी 10 वाजला कोणाचाही 10 वाजतो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजतो. दारुड्या बिवड्या बेवडा माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हां, इकडे तुमच्याकडे नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय 10व्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिवेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनटं ज्ञानेश्वरीवर गाठ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदी हो तरी तेवढं नीट ऐकतील. हां हो, नाही तर 10व्याचे आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या, जरा लाजा धरा, लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगं हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला, त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भरायला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. अरे जरा माझा टेरपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो मराल. हां, मोकार क्वाटरी प्यायच्या आणि लग्न डामाडावला करायचे, आणि मग कर्ज झालं का या रस्त्यावर आणि काढा मोर्चा हॅन करा माप. हां, कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन ऐकल्या. एवढी कबरी मांडी क्वाटरी पेतात, मिश्या फुटल्या नाही नालायकाला. 9वीचं क्वाटरी पेते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा?
त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे मग. 10वीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी, त्यानं केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल. तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे जटेचे. तरुण पोरांना सांगतो पोरांना व्यवसाय करा, माझं ऐका आणि सांगा पोरांना हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेतीच सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा आणि तुम्ही शिकत बसणार कवर. बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या. 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात. 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागत आहेत आपल्याला. तालुक्याला 1च तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या. बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना. रसाचा ग्लास केवढाला आहे उसाचा, 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी बर्फ आहे, असू द्या ना पाणी, काय पिणार रेलेलं आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय त्याच्यात नाही. पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज. अक्षरशः तू ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते, तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळाल्याचं काय विशेष हो. आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे. तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत. पोरांनो खाली जालना मांडतात तिकडं परभणीकडं, तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा, 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ती रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसते पोरांनो. पण ती जार नाही विकते, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती, 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आहे आपली. हां 750 mlचीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकते त्या पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत आहे. आणि जाऊ द्या ना मग, गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोरं आहेत महाराज 10वीचे, का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढे बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ॲडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला सँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं, घामामुळं. बिचाऱ्यानं का किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे. चांगला फूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पाहिलं दिवशी कॉलेजला गेला पाहिजे, याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवर आला पाहिजे कांदे काढायला. आणि येणार आहे तो, नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात, 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या हे आम्हीच राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. केव्हा भरायच्या. मेली नेहमी पोरं, बायका दिलं कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता. पोरांनो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसं नाही ना, आता शेतकरी आहे ना सगळेच. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का तर सांगायला. 1, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटा मेट्री, निराया कातर,
राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3 युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4 शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळं शेतीला शेणखत मिळत नाही. 5 शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6 शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले तेव्हा तो गारका मारायला आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात. असे बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे. हां 4 मोबाईल आहेत, 4 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मला किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीनं पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी जाऊन मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालायला गेला 5-50 मित्र बंगार बापाच्या पायी तशी सगळ्या डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघाला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळ्या हाणून कुठं बंगले होत्या का मला. हे 3री गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो नाही, ही आडपाट नाही तर लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. बंगल्यावाल्याची पोरगी गावंड्या संघ गेली, काय नाही.